विजय हजारे ट्रॉफी 2025 ते 26 मुंबईच्या संघात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे। आगामी स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या 2 स्टार खेळाडूंनी अचानक मुंबई संघात एंट्री घेतली आहे। त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे। भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्फोटक अष्टपैलू शिवम दुबे हे दोघेही पुन्हा एकदा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे। या दोन्ही खेळाडूंनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपली उपलब्धता कळवली असून आगामी सामन्यांसाठी त्यांचा समावेश करण्यात आला आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे की करारबद्ध सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यावे। तर आगरकरांच्या मते आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात संधी मिळाल्यास वरिष्ठ खेळाडूंनी आपल्या राज्य संघाकडून खेळले पाहिजे, जेणेकरून त्यांची लय कायम राहील आणि तरुण खेळाडूंना त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळेल। याच सूचनेनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या T20 मालिकेत खेळलेल्या खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीत किमान 2 सामने खेळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।